नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आन्सर रायटिंगच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतोय. तर आता आज आपण थोडंसं केस स्टडी रिलेटेड असा एक क्वेश्चन घेतलाय. याला केस स्टडी नाही म्हणता येणार, पण एक बेसिक क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला असा एक क्वेश्चन मी पोलिसचा घेतलेला, तसंच आता हा तहसीलदारचा एक क्वेश्चन आहे. तुम्ही एक तहसीलदार आहात, तुमच्या ओळखीचा एक माणूस बेकायदेशीर परवानगी मागतोय, काय कराल? उत्तरात नैतिक मूल्य स्पष्ट करा. आता काय कराल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्यक्षात काय करणार आहे, उत्तरामध्ये काय करायचं हे ते तुम्हाला माहिती आहे. तर आता कसं असतं, एक गोष्ट लक्षात घ्या की खूप सारी मुलं, म्हणजे आता एक शिक्षक म्हणून माझं अशा गोष्टींना सपोर्ट नाहीये. पण खरं मी जेव्हा बघतो ना, आम्ही बॅचमध्ये लेक्चर घेतो त्यावेळेस मुलांना विचारलं तर मुलं डायरेक्ट सरळ सरळ आजकाल उघडपणे सांगतायत सरकारी नोकरी पाहिजे. का पाहिजे? पिक्चर बघितलाय. पिक्चरमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे पिक्चरमध्ये काय दाखवतात. आता मला हे बोलताना हसता येते, पण ही गोष्ट खरं तर हसण्यासारखी नाहीये. आपण लोकांच्या सेवेसाठी तिथे जाणार आहे आणि आपण काय म्हणतोय की मला का जायचंय? कारण आता जाऊ दे, तो शब्द बोलत नाही मी, जाऊ द्या, तुम्हाला कळालं मला काय म्हणायचंय. तर काय कराल? उत्तरात नैतिक मूल्य स्पष्ट करा. आता सगळ्यात पहिले तुम्ही तहसीलदार आहेत आणि ओळखीचा माणूस बेकायदेशीर परवानगी मागतो, तर आपण नाही देणार ना. चुकीचं आहे ते. बेकायदेशीर आहे इथे शब्द प्रश्नातच उत्तर आलं ना, बेकायदेशीर. बेकायदेशीरला कसं काय आपण त्या ठिकाणी हे करणार आहे, परवानगी देणार? एक जबाबदार तहसीलदार म्हणून माझं मुख्य कर्तव्य आहे कायद्याचे पालन करणे. आता तिथे तहसीलदार शब्द दिला, याचा अर्थ तहसीलदारसाठी नाही, हे सगळ्या ऑफिसरसाठी लागू झालं. एक जबाबदार सरकारी अधिकारी म्हणून माझं मुख्य कर्तव्य कायद्याचं पालन करणं आणि सर्वांशी समान वागणूक देणं. याच्यावर आधारित एक प्रश्न मी घेतला होता, पक्षपातरहितता. पार्शालिटीवाला एक क्वेश्चन होता ना, त्यामध्ये आपण घेतलं होतं, किंवा फेवरिझम वाला असतं की कोणाला तरी फेवर करणं. तर सर्वांना आपल्याला समान वागणूक द्यायची. ओळखीचा असला तरी बेकायदेशीर परवानगी देणे चुकीचे आहे आणि माझ्या पदाचा गैरवापर होईल. ओळखीचाच काय, अनोळखी कोणी असला तरी ही बेकायदेशीर हा शब्द आहे ना, तिथे कायद्याच्या अंतर्गत बसत नाही, तर तुम्ही परवानगी देऊ शकत नाही. आणि मग हे जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या पदाचा काय करताय? गैरवापर करताय. मग आता तुम्ही काय कराल? आता काय कराल? त्याची तक्रार कराल? काय कराल? आता पहिलं तर काय, मी त्या व्यक्तीला नम्रपणे कायद्यानुसार नियम समजावून सांगेल आणि स्पष्ट सांगेल की माझ्या कर्तव्यात कुणाशीही पक्षपात करता येणार नाही. बघा हा वर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट, पक्षपातरहितता. नम्रपणे आपल्याला पहिले सांगायचंय. आपल्याला ते पिक्चर मधले सीन बिन बघून ते तसली स्टोरी नका सांगू. तुम्हें पता नहीं क्या, मैं रिश्वत नहीं लेता, असं ते सगळं सोडून द्या. आता बेकायदेशीर करतोय, काय करतोय, मग धमकी येते काय, तर जरा त्याला थोडं बाजूला ठेवून बघा. आपण पहिले तर त्याला कायदा समजून सांगू की कायद्यानुसार हे नियमात बसत नाहीये, असं असं आहे आणि मी माझ्या कर्तव्यात कुणाशी पक्षपात करत नाही. मी जर ओळखी खातर अपवाद करतो तर इतर सामान्य नागरिकांवर अन्याय होईल आणि प्रशासनावरील विश्वास कमी होईल. अरे ते हे तर आता नंतरची गोष्ट की म्हणजे सामान्य नागरिकांवर अन्याय होणार, पण पहिले तर तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघू शकाल का? जो सत्यनिष्ठता पाळतो असा व्यक्ती हे काम कधीच करू शकत नाही. कारण तो रात्री झोपू शकणार नाही जर त्याने असं चुकीचं केलं असेल तर. एखाद्या कुठल्या तरी टेंडरवर सही केली आणि माहिती किती चुकीचं आहे, तर त्याला दिवस रात्र त्याचं म्हणजे पूर्ण तो त्याच विचारात राहील की माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडनं चूक झाली, गिल्टी फिलिंग येईल त्याला. आता हे जे खरंच सत्यनिष्ठतेने वागतात त्यांच्या बाबतीत होतं. जे त्यांना काहीच घेणं देणं नसतं त्यांच्या बाबतीत हे होत नाही. आता हे आपण लिहिलं जसं त्यांनी सांगितलेलं, जसं आपण नेहमी करतो इंट्रो टाईपमध्ये हे सगळं आपण लिहिलं. आता मध्ये आपण मुख्य आणि नंतर एंड करायचं त्याला. आता इथे त्यांनी काय दिलेलं बघा, उत्तरात नैतिक मूल्य स्पष्ट करा असं सांगितलंय. आता उत्तरात नैतिक मूल्य मग पहिलं काय, सचोटी, जे आता आपण सत्यनिष्ठता म्हटलो, कायद्याशी प्रामाणिक राहणे. त्यानंतर दुसरं आलं कर्तव्यनिष्ठा. ह्याला जास्त मार्क आहेत, हे तुमचं मेन होतं. हा शब्द, हे सगळे आपल्या सिलेबस मधले शब्द आहेत, हे आपल्याला वारंवार सिलेबस मधले शब्द इथे वापरायचे. म्हणजे तुमचा पेपर चेक करणारा जो पण आन्सर म्हणजे आन्सर चेक करणारे जे पण शिक्षक असतील, जो पण मॉडरेटर असेल, तर त्याला असं वाटेल की हा सिलेबसला धरून उत्तर लिहितोय. त्यामुळे हे शब्द सतत आले पाहिजेत उत्तरामध्ये. कर्तव्यनिष्ठा, मग उत्तरामध्ये सतत आले पाहिजेत म्हणजे इररिलेव्हंट नसताना पण आणा असं नाहीये, त्या उत्तराशी रिलेटेड येतं आले पाहिजे. कर्तव्यनिष्ठा, नियम पाळणे आणि जबाबदारी पार पाडणे हे आपलं कर्तव्य. ड्युटी. पक्षपातरहितता, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, पक्षपात म्हणजे काय असतं? फेवरिझम. म्हणजे आपण एखाद्याला फेवर करून त्याच्यानुसार काम करून घेतो, तर हे पक्षपातरहितता आहे.
ओळखीचा असूनही नियम समान ठेवणे आणि सामाजिक न्याय, सगळ्यांना एक समान संधी मिळणे. आता इथे मी काय केलेले, हे 4 तत्वे यामध्ये ऍड केलेली आहेत. तर तुम्हाला कोणाला याच्या व्यतिरिक्त काही तत्वे यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. आणि आता इथे नंबर मी दिले नाहीयेत 1 2 3 4 असं. आता काही जणांनी मला एकाने विचारलेला प्रश्न की सर नंबर देणं गरजेचं आहे का, नंबर दिल्यावर भारी वाटतं का नाही द्यायचे. तर एक सिंपल गोष्ट सांगतो, नंबर देणं न देणं हे उत्तरावर डिपेंड असतं. आता जर एखाद्या प्रश्नातच लिहिले 5 गुणधर्म सांगा, तर 1 2 3 4 5 नंबर द्या नाही द्या काही फरक पडत नाही, कारण 5 आहे तर 5 लिहिले आपण. आता इथे काय असं सांगितलेलं नाही, फक्त नैतिक मूल्य स्पष्ट करा. आता मला 4 आठवले, मी 4 लिहिले. आता जर समजा एखाद्याला 2च आठवले असते आणि त्याने 2ला मग नंबर दिला असता 1 आणि 2, तर ते दिसायला काय वाटलं असतं, अरे फक्त 2च आहेत. तर कधी कधी काय होतं की नंबरमुळे काउंटिंग कळते, मग वाटतं यांनी कमी लिहिलंय किंवा यांनी जास्त लिहिलंय. तर मग कधी कधी आपण असं पण करू शकतो की नंबरिंग वगैरे न टाकता डायरेक्ट लिहिलं, म्हणजे कोणी असं काउंट करत नाही. काउंट करायला तर हे सोपं आहे 1 2 3 4, पण असं दिसताना असं दिसत नाही, अरे 4च पॉईंट आहेत 5च पॉईंट आहेत. म्हणजे हे चेंज होत राहतं आन्सर टू आन्सर्स. आन्सर रायटिंग ही एक कला आहे, तुम्हाला ती शिकायला म्हणूनच हे लेक्चर्स आपण घेतोय. पण मी बघतोय आतापर्यंत फक्त 100 व्ह्यू 150 व्ह्यू नाही, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त हे शेअर करावं लागेल तुमच्या मित्रांपर्यंत. म्हणजे तुमचं जास्तीत जास्त आन्सर रायटिंगचं काम मी सगळं ऑनलाईनमध्ये फ्रीमध्येच इथे करून देतोय. तुम्हाला बाकी काय करायचं नाही, तुम्ही उत्तर लिहा, या नंबरवर पाठवा, माझ्याकडनं चेक करून घ्या, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत जाऊ आपण, झालं. दुसरं एक्स्ट्रा करायची गरज नाही. आणि नॉलेज पहिले आपल्याला माहित पाहिजे. उत्तरं लिहित असताना उत्तरं लिहायची मी कला तुम्हाला शिकवू शकतो. कसं लिहा, काय करा, कसं इंट्रो कसा करायचा, पॉईंट कसे लिहायचे किंवा कन्क्लुजन कसं करायचं किंवा कधी काय काय करायचं हे मी शिकवू शकतो. पण त्याच्यामध्ये काय लिहायचं यासाठी नॉलेज तुम्हाला गेन करावंच लागेल. मग आता हे मी 4 पॉईंट लिहिले आणि उदाहरण म्हणजे काय लिहिलं आता आता इथे त्यांनी सांगितलं होतं तुमच्या एकटीचा आणि काय कराल उत्तराचं. आता उदाहरणमध्ये काय दिलं मी, माझ्या निर्णयामुळे तो व्यक्ती नाराज झाला तरी समाजात इतर लोकांचा माझ्यावरचा विश्वास वाढेल, प्रशासनाचा आदर्श ठरेल. म्हणजे लोक म्हणतील ना की बाबा हे जे अधिकारी आहेत आत्ताचे ते खूप प्रामाणिक आहेत, ते कोणाचंच म्हणजे असं फेवरिझम करत नाही, सगळ्यांना समान वागवतात. अजून तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आता हे 150 शब्दात लिहायचंय, मी काही याच्यामध्ये 150 शब्दात नाही लिहिलं, हे मी छोटंसं आन्सर लिहिलंय. आता इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15चा जर हिशोब घेतला 30 60, हे समजा तुम्ही 75 90, त्यानंतर 105 120 120 शब्दांमध्ये असेल, हे जास्त मोठं नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की या प्रश्नामध्ये तुम्हाला जर काही वाटत असेल तर ह्या पार्टमध्ये अजून तुम्ही काय ऍड करू शकता. तर हा क्वेश्चन मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करायला सांगतो की या क्वेश्चनमध्ये मी जे लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही ऍड करून याला काय काय लिहू शकता ते मला सांगा. बाकी आपण तुमचा रिस्पॉन्स जसा वाढत जाईल तसं जसं अजून अजून व्हिडिओज करत राहू. तर आजच्या सेशनमध्ये एवढंच घेऊयात आपण. चला, धन्यवाद.